और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये संध्याकाळ, तुझ्यापासून करते सुरू हर एक काम. धन्यवाद करतय मी घेऊन तुझा नाव, आदराने धन्यवाद आज तुझ्याच नव्हे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. सर्व विश्व तुझा सर्व काही तू रचलासा, माका पण तू बनवलासा, तुझ्या समान
तुझे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद यीशु तुझे। आ, 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 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद यीशु तुझे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा की तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार आसास। आपण प्रार्थना करूया। तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करू शकतास। तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उंचावून प्रार्थना करा। ओ रालाबा शाखांदारी खांदा बोसा खांदा, ओ रांजांदारी खाला बोसा खांदारी आला बोसा खांदा, ओ रालाबा शाखारी खाला बोसा खांदा, ओ रांजांदारी खाला बोसा खांदारी खाला बोसा खांदा, ओ रालाबा शाखारी खाला बोसा खांदा, ओ रांजांदारी खाला बोसा खांदारी खाला बोसा खांदा, ओ राखालाबा शाखारी खाला बोसा खांदारी खांदा बोसा खांदा, ओ रांदाबा शाखारी खाला बोसा खांदा, ओ राखालाबा शाखारी खाला बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखारी खाला बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ राखालाबा शाखांदा, ओ रांजांदारी खाला बोसा खांदारी आला बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदा। प्रार्थना करा, ही प्रार्थनेची वेळ असा। ओ रालाबा शाखांदारी खाला बोसा खांदारी आला बोसा खांदा, ओ रांदाबा शाखारालाबा शाखांदा, ओ राखालाबा शाखारी खाला बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ राखालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ राखालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदारी खाला बोसा खांदारी खाला बोसा खांदा, ओ रांजांदारी अंदा बोसा खांदारी खाला बोसा खांदारी आला बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी आला बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखारी खाला बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखारी खाला बोसा खांदारी अंदा बोसा खांदारी खाला बोसा खारी खाला बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदारी खाला बोसा खांदारी खाला बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदा, ओ राखालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ राखालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ राखालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ राखालाबा शाखारी खाला बोसा खांदारी अंदा बोसा खांदा। देवाच्या वचनासाठी आपण स्वतः तयार करूया। ओ लाबा शाखारी खाला बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ रालाबा शाखांदारी अंदा बोसा खांदारी अंदा बोसा खांदा, ओ
Ora kalabasakari kalabosha kandari and the bosa kanda. Ora zandari and the bosha kandari kalabosa kandari kalabosha kanda. Ora labasha kanda. Ora kalabasha kandari and the bosa kanda. Ora labasha kari kalabosa kanda. Ora labasha kandari and the bosa kandari kanda bosha kanda. Ora labasha kandari and the bosa kanda. Ora labasha kanda. तू महान परमेश्वर असा. O labasa kari kalabosha kanda. Ora labasha kandari and the bosha kanda. Ora labasha kandari and the bosa kandari and the bosha kanda. Ora labasha kanda. Ora kalabasha kandari and the bosha kanda. Ora labasha. Hallelujah. Praise the Lord. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा. पहिला तिमोथेस पत्र 2 अध्याय पहिला आणि दुसरा वचन सांगता असा की मी यो आग्रह करतोय की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थता आणि धन्यवाद सगळ्या मनुष्यांसाठी करा आणि विशेषतः राजांसाठी आणि जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असत त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा, यासाठी की आम्ही पूर्ण सुभक्ती व आनंददायी शांतीचा व इमानदारीचा असा जीवन जगावा. प्रार्थना आणि घोषणा करा की चुकीच्या राजकीय लोकांचा प्रभाव देशांवर आणि सरकारी नेत्यांवर बेकार आणि निष्क्रिय होतो. घोषणा करा की त्यांची शक्ती, त्यांचा दबाव, त्यांचे अधिकार आणि त्यांचे निधी कापले जातात. येशूच्या नावात देशांचे नेते त्यांच्या बंधनातून मुक्त होतात आणि अशा निर्णयांचा घेऊ सुरू करतात जे परमेश्वराच्या घरासाठी योग्य असतात. घोषणा करा की ते लोक जे राजांसाठी आणि अधिकारीसाठी लोकांका वाईट गोष्टी करण्यासाठी उत्साहित करतात ते कापले जातले येशूच्या नावात. आपण प्रार्थना करूया. ओरा लाबाशा खांदारी आला बोसा खांदारी खाला बोशा खांदा. ओरा जांदारी आला बोशा खांदारी आला बोसा खांदा. ओरा लाबाशा खांदारी आंदा बोसा खांदा. Ora la basha kandari and the bosha kanda. Uzandari and the bosha kandari and the bosa kanda. Ora la basha kandari and the bosa kanda. प्रार्थना करा राजकीय नेत्यांसाठी. ओरा la basha kandari kala bosa kanda. Ora la basha kandari and the bosa kanda. Uzandari kala bosha kandari and the bosa kanda. Uzandari and the bosha kanda. Uzandari and the bosha kandari and the bosa kanda. Ora la basha kandari ala bosa kanda. Ora la basha kandari ala bosa kanda. Ora la basha kandari ala bosa kanda. Ora kala basha kandari kala bosa kanda. Ora la basha kandari kala bosa kanda. जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असतात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. Ora la basha kandari kala bosa kanda. Ora la basha kandari and the bosa kanda. जे IAS, IPS अधिकारी असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ओरा la basha kandari ala bosha kanda. ते परमेश्वरच्या बुद्धी निर्णय घेत असत. ओरा la basha kandari ala bosha kanda. परमेश्वराची बुद्धी त्यांच्यामध्ये कार्य करत असा. ओरा khala basha kandari ala bosa kanda. ओरा la basha kandari ala bosa kanda. प्रार्थना करा. जे मोठ्या पदावर अधिकारी असत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ओरा la basha kanda. ओरा la basha kandari ala bosa kandari ala bosha kanda. Ora la bassa kandari ala bosha kanda. Ora kala bassa kandari ala bosha kandari ala bossa kanda. Ora zandari anda bosha kandari kala bossa kanda. Ora kala basha kari kala bossa kanda. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा. आम्ही प्रार्थना करतो असं आमच्या भावांसाठी. कलस्सईकरांस पत्र 3 अध्याय पहिला आणि दुसरा वचन सांगता असा. जेव्हा तुम्ही ख्रिस्तावांगडा उठवला गेलास तेव्हा स्वर्गातल्या गोष्टींकडे लक्ष देवा. जैसं ख्रिस्त रवता असा आणि परमेश्वराच्या उजवीकडे बसलेलो असा पृथ्वीवर नाही तर स्वर्गीय गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. रोमकरांस पत्र 8 अध्याय 6 वचन सांगता असा. शरीरावर मन लावणं म्हणजे मृत्यू असा, परंतु आत्म्यावर मन लावणं म्हणजे जीवन आणि शांती असा. प्रार्थना करा विशेष रूपात आमच्या भावांसाठी की प्रत्येक व्यक्ती आत्मिक असा.
आम्ही सतत परमेश्वराच्या वचनांच्या प्रकाशात चलतो वासत आणि परमेश्वरावर आमचो विश्वास दाखवतो वासत। घोषणा करा की कोणीही जगाच्या आकर्षणात आणि फसवणुकीमुळे भरकटलो नाही, परंतु आमचो सगळ्यांचो केंद्र अनंत अशा गोष्टींवर लागलेलो असा जो परमेश्वरासाठी महत्वपूर्ण असत। हालेलुया। आपण प्रार्थना करूया। ओराला बादशा खांदारी याला बोसा खांदारी खाला बोशा खांदा ओरांजा अंदर याला बोशा खांदारी याला बोसा खांदा ओराला बादशा खांदारी अंद बोसा खांदा ओराला बादशा खांदारी अंद बोशा खांदा उजांदारी अंद बोशा खांदारी अंद बोसा खांदा ओराला बादशा खांदारी अंद बोसा खांदा। प्रार्थना करा राजकीय नेत्यांसाठी। ओराला बादशा खांदारी खाला बोसा खांदा ओराला बादशा खांदारी अंद बोसा खांदा उजांदारी खाला बोशा खांदारी अंद बोसा खांदा ओजांदारी अंद बोशा खांदा ओजांदारी अंद बोशा खांदारी अंद बोसा खांदा ओराला बादशा खांदारी याला बोसा खांदा ओराला बादशा खांदारी याला बोसा खांदा ओराला बादशा खांदारी याला बोसा खांदा ओरा खाला बादशा खांदारी खाला बोसा खांदा ओराला बादशा खांदारी खाला बोशा खांदा। जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असतात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो। ओराला बादशा खांदारी खाला बोसा खांदा ओराला बादशा खांदारी अंद बोसा खांदा। जे IAS IPS अधिकारी असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। ओराला बादशा खांदारी याला बोशा खांदा। ते परमेश्वराच्या बुद्धीने निर्णय घेत असतात। ओराला बादशा खांदारी याला बोशा खांदा। परमेश्वराची बुद्धी त्यांच्यामध्ये कार्य करत असतात। ओरा खाला बादशा खांदारी याला बोसा खांदा ओराला बादशा खांदारी याला बोसा खांदा। प्रार्थना करा। जे मोठ्या पदावर अधिकारी असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। ओराला बादशा खांदा ओराला बादशा खांदारी याला बोसा खांदारी याला बोशा खांदा ओराला बादशा खांदारी याला बोशा खांदा ओरा खाला बादशा खांदारी याला बोशा खांदारी याला बोसा खांदा ओरांजांदारी अंद बोशा खांदारी खाला बोसा खांदा ओरा खाला बादशा खाली खाला बोसा खांदा। ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन। तूच माझो सर्व काय असा माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच असं तूच माझो सर्व काय असं माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच असं जगतय मी तुझ्यासाठी कारण तू असं माझं जीवन जगतय मी तुझ्यासाठी कारण तू असं माझं विश्व येशू 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 तूच माझो सर्व काय असं माझे येशू माझा जीवन आणि
विश्व तूच आसा, तूच माझो सर्व काय आसा. माझ्या येशू माझा जीवन आणि माझा विश्व तूच आसा. जगताय मी तुझ्यासाठी, कारण तू आसा. माझं जीवन जगताय मी तुझ्यासाठी, कारण तू आसा. माझा विश्व येशू 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 येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 4 एप्रिल 2021 आणि आजचो विषय असा परमेश्वराच्या प्रेमाचो पुरावो. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा रोमकारस पत्र अध्याय 5 वचन 8. हालेलुया. परंतु परमेश्वर आमच्यावर आपल्या प्रेमाची दयाळूपणा अशा रीतीने प्रकट करता असा की जेव्हा आम्ही पापी होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलो. हालेलुया. जेव्हा आम्ही म्हणतो परमेश्वर आमच्यावर प्रेम करतात तेव्हा बरेचसे लोक विचार करतात की ही सगळ्यांसाठी असलेली देवाच्या प्रेमाविषयी एक सामान्य गोष्ट असा. होय, देव प्रत्येकावर प्रेम करता, परंतु तो तुमच्यावर अशा रीतीने अशा तऱ्हेने प्रेम करता असा की समजा तुम्ही पृथ्वीवर एकमात्र व्यक्ती असास. आमच्यातलो प्रत्येक व्यक्ती एक विशेष रूपान परमेश्वरासाठी मौल्यवान असा. एवढं मौल्यवान जेवढं की येशू असा. या एवढा मोठा सत्य असा की या स्वीकारण्यासाठी परमेश्वराच्या वचनाची समज आणि आत्म्याच्या विचारांची आवश्यकता पडतली. हालेलुया. परमेश्वरान तुमच्यासाठी आपल्या प्रेमाची किंमत देऊन साबित केल्यान म्हणजे येशूचा जीवन. बायबल सांगता असा परंतु परमेश्वर आमच्यावर आपल्या प्रेमाची दयाळूपणा अशा रीतीने प्रकट करता असा की जेव्हा आम्ही पापी होतो तेव्हा ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलो. तरी पृथ्वीवर तुम्ही एकटे व्यक्ती असतास जे का उद्धाराची आवश्यकता असा तर येशू तुमच्यासाठी मरण्यासाठी इलो असतो. तो यासाठी नाही इलो की आम्ही सगळे खूप जण होतो. हालेलुया. लूक अध्याय 15 वचन 7 सांगता असा की मी तुमका सांगताय असं की अशा रीतीने एक मन फिरवणाऱ्या पापीच्या बाबतीत पण स्वर्गात एवढा आनंद होता की 99 असे सत्यनिष्ठेच्या वाल्यांच्या बाबतीत नाही होता. ज्यांका मन फिरवची आवश्यकता नाही. जर या सत्य असा आणि या असा तर माझी इच्छा असा की तुम्ही विचार करा की जर कोण नरकात जात असा तर पिते काय वाटत असा. 2 पेत्र अध्याय 3 वचन 9 अंक सांगता असा
प्रभू आपल्या प्रतिज्ञेच्या बाबतीत उशीर नाही करणार, जसे उशिरा काही लोक समजतात असत, पण तुमच्या बाबतीत धीर धरता असा आणि त्याची इच्छा नाही असा की कोणी नष्ट होऊन दे अशी, परंतु ही असा की सगळ्यांका मन फिरवण्यासाठी येळ मिळान देत. हालेलुया. परमेश्वराची इच्छा असा की प्रत्येक जण त्याच्या सत्याक ओळखावा आणि त्यांका स्वीकाराव्या. त्यांना आपल्या प्रेमाच्या संदेशात आमच्या भरवशावर ठेवल्या नसा, कारण की या आम्ही पूर्ण दुनियेक सांगावा. लक्षात ठेवा, तो तुमका वाचवता आणि दुसऱ्यांका वाचवण्यात तुमका आपलो सोबती बनवता. एक आत्मा जिंकणारो यासाठी आपल्या जगाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी या ईस्टरला महत्वपूर्ण बनवा. जो आतापर्यंत प्रभूक नाही जाणला असा आपल्या प्रभावाच्या क्षेत्रात लोकांपर्यंत ख्रिस्ताच्या प्रेमात आणि वाचवणाऱ्या सामर्थ्याच्या सुसमाचारात घेऊन जाण्याचा उत्तरदायित्व तुमच्यावर सोपवलेला गेला असा. हालेलुया. याच्याबद्दल विचार करा की ख्रिस्त प्रेरितांनी या महिमाची सुवार्तेच्या बाबतीत आमच्यासाठी काय केल्याने, त्याच्यानी सगळं काय आणि आपलं जीवन पण दिल्याने, कारण की त्यांका माहित होता की या तुल्य असा. ते सुनिश्चित करू बघत होते की सुवार्ता दुसऱ्यापर्यंत पोहोचन दे, जोपर्यंत ही आमच्यापर्यंत पोहोचत नाही. जगात ही सुवार्ता सांगण्यासाठी आपला धन, येळ आणि ऊर्जा देवा. यांना आपलो सर्वश्रेष्ठ जुनून, आनंद, प्रेम आणि गर्व बनाक देवा. एवढे उत्कृष्ट आणि एवढे दैवीय कामाचे एक भाग बना. एक महान सन्मान आणि सुविधांची गोष्ट असा. हालेलुया. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागणं प्रार्थना करू शकतास. प्रिय पित्या, या जाणून घेना किती महान आशीर्वादित असा की सोना नाहीतर चांदी सारख्या नाशवंत वस्तूपासना नाहीतर त्या ख्रिस्ताच्या बहुमूल्य रक्तापासना वाचवलो गेलं असय, जो निर्दोष आणि दोष नसलेलो कोकरो असा. मी सुवार्तेसाठी सगळं काय करतलय आणि मी दुसऱ्यांका तुझी दया आणि प्रेमाच्या नजरे बघतलय. सुवार्ते वांगडा त्याच्यापर्यंत पोहोचवतलय. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आप सभी को प्रेज द लॉर्ड। मेरा नाम अक्षय भारती है और मैं क्राइस्ट एम्बेसी बिहार से हूँ। मेरे जीवन की गवाही यह है कि मैं फरवरी मार्च महीने से पेट के दर्द से परेशान रहता था। फिर मैंने डॉक्टर से दिखाया। डॉक्टर ने बताया कि लीवर में सूजन हो गया है। कई तरह का डॉक्टर ने मेडिसिन लिखा। मैं कम से कम 5-6 महीनों से मेडिसिन ले रहा था, लेकिन पूरी तरह से मैं ठीक नहीं हो रहा था। फिर मैंने ऑनलाइन चर्च से जुड़ा और मैंने वचन पर मनन करना सीखा और मैंने जाना कि परमेश्वर का दैवीय जीवन मेरे अंदर है। मैंने बार बार घोषणा किया कि परमेश्वर का दैवीय जीवन मेरे अंदर है। मैं बीमार नहीं पड़ सकता, मैं बीमार नहीं पड़ सकता। और मैंने बार बार घोषणा किया और मैं चंगा हो गया। हालेलुया। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है,
प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. आत्म्यान भरून सामर्थ दिलं, आत्म्यान भरून सामर्थ दिलं. वचनाक देऊन प्रकाश दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. येशू तू माझी बुद्धी असा, तूच माझो स्वर्ग असा. माझ्याशी तू किती प्रेम केलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझेच धन्यवाद करते, तुझ्याबद्दल विचार करते. तुझेच धन्यवाद करते, तुझ्याबद्दल विचार करते. प्रत्येक क्षणी दिलं तू काय नाही घेतलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. कोण दुसरं येलो असतो, प्राण देऊन गेलो असतो. कोण दुसरं येलो असतो, प्राण देऊन गेलो असतो. तू तर आपला सर्व काय दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू
हे माझ्या बापा जाणाय मागे तापण दिलं आत्म्यानं भरून सामर दिलं आत्म्यानं भरून सामर दिलं वचनात दे प्रकाश दिलं तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा जाणाय मागू तापण दिलं तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा जाणाय मागू तापण दिलं तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा जाणाय मागू तापण दिलं रबा झिखेबो शांदलरिबो झित्रवेलिबो शाक्रबो आपल्या हातांक उठून परमेश्वरचं धन्यवाद देवा. रबा झिखेबो शांदलबरिबो झित्रवे ते बदल परमेश्वर आमच्याद्वारे घेऊन इलो असा जगात. झिखेबो शांदलरिबो झिखेबो शांदर खेजे रबा झिखेबो शांदलरिबो झिखेबो शांदलरे झेखेबो उंदल झिखेबो शांद्रा Uraka zikebo shandalabo ribon zakaribo zitrebelebo shandrabo igran zandalibo शिखले zikebo undrali zendra zikebo शो. ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद त्या अधिकारासाठीचा तुम्ही येशूच्या नावात आमका दिला असास. धन्यवाद आमच्या हृदयांका उत्साहित करूसाठी की आम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रार्थना करू शकू. धन्यवाद त्या साहस तुम्ही आमका दिला असास. धन्यवाद पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी ज्याच्याद्वारे आम्ही काय पण करू शकतो. धन्यवाद आमका विजयापेक्षा मोठा बनवसाठी. धन्यवाद उद्देशासाठी ज्यासाठी तुम्ही आमका पूर्ण जगात पाठवला असास आणि तुमच्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही तर सगळा करतो ज्या तुम्ही आमच्याकडून करून घेऊ इच्छितास. मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी हे तुमच्या आत्म्याच्या सामर्थ्याक असंभव संभव करून दाखवतो येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्याद्वारे महान काम होतं येशू ख्रिस्ताच्या नावात. यांचा खायचा पाऊल लटपटाचं नाव येशू ख्रिस्ताच्या नावात. हे कायम योग्य रस्त्यावर चालतले येशू ख्रिस्ताच्या नावात. हे वाईट आणि दुष्ट लोकांपासून वाचलेले असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्या विरुद्ध बनलेलं खायचं हत्यार समृद्ध नावाचं येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेसाठी. आणि आम्ही सांगतो प्रभू आत्मा आमचे हृदय उघडलेले असं तुमच्या वचनांका ऐकासाठी विश्वास आणि दिनतेन ग्रहण करूसाठी या वचन आमच्या आतमध्ये हजार गुण परिणामांका आणता या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. थँक्यू. बसू शकता. प्रेज द लॉर्ड. भाषणांचं स्वागत करू शकता. बोला स्वागत आहे तुमचं चर्चमध्ये. आम्ही त्या टॉपिकमध्ये असो त्याचं नाव असा चर्चचा मिशन आणि उद्देश. बाजूने नका सांगा चर्चचा मिशन आणि उद्देश. चर्चचा मिशन आणि उद्देश. आणि मला विश्वास आहे की तुम्ही शिकतास आणि मग गेल्या संडे शिकलास कसा आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे सगळा काय बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. जणांका आठवता गेल्या वर्षी संदेश आठवता की आपण बघलेलो जकरिया आणि मरियमच्या गोष्टीपासून. जकरियाने प्रश्न विचारले अविश्वासामध्ये पण प्रश्न विचारले कसा होताला आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की कसा होताला पवित्र आत्म्याद्वारे होताला. प्रेज द लॉर्ड. त्याचं तुम्ही ज्ञान घेतास गरजेचं आहे की याका तुम्ही वापरा आपल्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी. इट्स प्रॅक्टिकल. जो ख्रिस्तीपणा असा त्याका तुम्ही प्रत्येक दिवशी वापरू शकतास. धर्म नाही असा तुमका समजतलो नाही. ह्यो जो धर्म नाही असा जो तुम्ही वापरूक नाही शकनास. ते गोष्टी असतात ज्याका तुम्ही प्रत्येक गोष्टी वापरू शकतास. जसा जर खयची एक असा ज्याका तुम्ही बदलू इच्छिता तुमका काय करूचा पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपल्या आतमध्ये उत्साहित करूचा असा. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही त्या गोष्टी बदलू शकतास. ह्या गोष्टींका वापरा की तुमका समजताला परमेश्वरान तुमका काय बनवलेलं असा. ख्रिस्तीपणाचा सगळ्यात मोठा त्रास असा परमेश्वर लोकांका मोठं बघता पण लोक स्वतःच छोटा बघतात.
परमेश्वर तांकां महान बघता पण ते माणूस बघतात. बस एवढीच लढाई बाकी असा. आणि तर आता आमचं काम असं त्या लढाईक आपण संपवून टाकू गयो. आपण स्वतःक त्या प्रकारे बघूक सुरू करू गयो प्रकारे परमेश्वर बघता. ती गोष्ट तिची खूप वर्षांपूर्वी मी मन बनवले, प्रभू म्हाका नाही वाटतं की मी काहीतरी जास्त करू शकते, पण कारण तुमका वाटतं मी जास्त करू शकते की तर म्हाका पण वाटतं की मी जास्त करू शकते. इट्स इम्पॉर्टंट. नाहीतर तुमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये कायम विरोधाभास राहतलो. परमेश्वरासोबत काम करणं कठीण होताला, कारण तो तुमका छोटो नाही बघणार. तुमका महान बनवण्यासाठी सगळा काय केलं नसा. सगळा काय त्याने तुमच्यासाठी सगळा काय केलं नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नको होक देव की कधी पण तुम्ही स्वतःक माणसाच्या नजरेने बघतलास. जर बघूच असा तर वचनाच्या नजरेने बघा. प्रेज द लॉर्ड. तुझ्याक सांगा मी महान असय. आनंदी होऊन बोला की मी महान असय. तुमच्याकडे प्रश्न असा शकता, माका बोलत राहा की पास्टर मी महान असय, मी महान कामांका नाही केलंय. पहिल्यांदा माना की तुम्ही महान असास तर मग महान कामा पण करतालास. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही मानूकच एवढं टाइम घालवलास की महान असेल तर महान काम करूक पण नाही शकनास. माना तरी की तुम्ही महान असास. तुम्ही मानतालास की तुम्ही महान असास, तुम्ही महान कामा करूक सुरू करतालास. तुम्ही कुत्र्याक भरोसा दिलास की तो डरकाळी देऊचा प्रयत्न करतलो. नाही करूचो नाही की काही लोक असतात ना की ते चढायच्या चढवतात आणि ते अचानक बदलतात. यु नो असले लोक उत्पन्न झाला असताला. तुम्ही तर अरे खूप महान असास पण चढलास. आम्ही तुमका सांगते चढवसाठी नाही सांगणं. मी तुमका सत्य सांगतोय. प्रेज द लॉर्ड. सो इट्स सो इम्पॉर्टंट. आणि ह्याच कारणाक की वचनार तुमका परत परत मनन करूची गरज असा. वचन तुमका कायम तुमचा सारा चित्र दाखवताला. तर मी माझा बायबल वाचते तेव्हा मी सांगते वाव. त्याच कारणाचं की म्हाका माझी बायबल वाचणं खूप आवडता. मी खयचा काम नाही करू इच्छेने पूर्ण दिवस. खूप शक्तिशाली असय. मी हराक नाही शकनय. मी हराक नाही शकनय. हराक नाही शकनय. हराक नाही शकनय. हराक नाही शकनय. ओ बॉय. मी तुमका सांगितलं असतं की ही लाईन मी किती रात्री बोललोय स्वतःबरोबर. रात्री बोलायचं, चलत राहायचंय. हराक नाही शकणं येशूच्या नावात. हराक नाही शकणं येशूच्या नावात. आतमध्ये घुसला ते वाव. मी जगासाठी तयार असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी अंतर नाही पडणार की तुम्ही खय असास. ह्या गोष्टींनी पडतं की काय तुम्ही जाणताच की तुम्ही कोण असा. लॉर्ड. आणि फक्त वचन तुमका तर सांगू शकता. दिस बायबल इज सो ब्युटिफुल. मी तुमका सांगू शकते. जर तुमका रोमांस बघूचो असात परमेश्वरासोबत करून बघा. लोकांनी माणसांबरोबर रोमांस केल्याने माझं परमेश्वरासोबत चालता. म्हाका माणसांचं रोमांस समजणार नाही. आय एम व्हेरी रोमॅन्टिक. माझं सगळं रोमांस कोणाबरोबर असा? परमेश्वरासोबत. लॉर्ड. गॉड इज टू ब्युटिफुल. हिम आय एम ब्युटिफुल. करून बघा. प्रेमिका काय वय असा. प्रेमिका की सुंदर वाटा होई आणि प्रेमिका सुंदर वाटा होई. असं चालतच राहतो ना. किती सुंदर रोमांस. तेव्हा लोक सांगतात की कोणीतरी माझं हृदय तोडले आणि ते हृदय दिलासच कशाच्या जागेवरती. योग्य जागेवर तुटणाच नाही होता. प्रेज द लॉर्ड. कोणावर लाव काय? प्रभूवर. अशा गोष्टींवरती हृदय लावलास. माणसाचा प्रेम खूप क्षणिक असा. तुम्ही त्याचं ऐकताला तुमचं वाहवाच करतली. काय म्हणताला तेव्हा टाळी बदलतली. कोणची टाळी गाळीत बदल वेळ नाही लागणार. कोणी पण असं नाही. मग आय एम फाउंडेड लॉंग बॅक. त्याचे वावा आय कट देम ऑफ. काचून कापून टाकले. ते माका माणसाची वावा नको असत. कारण हे टाळी कधी गाळी बनतले काय भरोसा नाही असा. माझं भरोसा त्यांच्या टाळीवर नाही ठेवू इच्छी होतोय. कारण की जेव्हा गाळी पडती तेव्हा माझ्या आतमध्ये काय होता कामा नये. गाळीमध्ये नव्हतेच कारण मी गाळीमध्ये पण नाही असं. मग विचारून पास्टर तुमका फरक नाही कशा पडणार. लोक गाळी देतात पण मग तेव्हा फरक नाही पडलो कारण तेव्हा त्यांनी टाळी वाजवलेली नाही. त्यांची टाळी आतमध्ये घेतलंच नाही. टाळी कशा आतमध्ये घेऊ. फरक नाही पडणार. इज द लॉर्ड. घ्यावा. हा 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 हा.
बोला मी शक्तिशाली असय, महान असय, महान असय, महान असय. चला उघडूया ते 21 अध्याय. तुम्ही सांगितले सगळे बदल चर्च कडसून येतले. प्रेज द लॉर्ड. चर्चकडे ताकद असा बदल आणूची, बाकीच्याकडे खयची ताकद नाही असा. त्यांनी सांगितल्यान स्वर्ग आणि पृथ्वीचो सगळो अधिकार म्हाका दिलो गेलो असा. कोणाक दिलो गेलो असा? काय सांगितल्यान त्यांनी? स्वर्गाचो आणि पृथ्वीचो सगळो अधिकार, म्हणजे जगाकडे खयचो अधिकार बाकीच नाही असा. सरळ सरळ सांगल्यान स्वर्ग आणि पृथ्वीचो सगळो अधिकार, सगळो नाही सगळो, बोला सगळो, आणि पृथ्वीचो सगळो अधिकार, भारताचो, पाकिस्तानचो, चायनाचो, युरोपचो, चंद्राचो, मंगळाचो, सगळ्याचो अधिकार कोणाकडे असा? ती गोष्ट काय असा? अधिकार त्यांनी माका दिला नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरोबर ना? मग कशा भेवतलास असताना भेवतलास माका ह्या नाही होताला असा. टू डेंजरस टू बी. येणारी गोष्ट नाही, मी भेवणारी गोष्ट असं माझ्याकडे माका भिया कोया का भेव नाही शकनास तुम्ही. आय एम टू पॉवरफुल. खूप शक्तिशाली असे. मी बोला मी खूप शक्तिशाली असे, शक्तिशाली असे. माका आवडणार नाही, नको करू कोणाकडं. मी खूप शक्तिशाली असास दाखवलं स्त्री विराट माणूस. हालेलुया. मत्त 21 अध्याय 43 वचन. ह्याच्याकडे मी तुमका सांगते की परमेश्वराचा राज्य तुमच्याकडसून घेतला गेला जाताला जातीन का त्याचं फळ आणतात. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही त्या कॉन्टॅक्टमध्ये वाचताला येशू ख्रिस्त यहुद्यांबरोबर बोलावतो आणि यहुद्यांनी येशू ख्रिस्ताक प्रभू मानूक आकार दिलेल्यानी, त्यांनी येशू ख्रिस्ताक लटकवलेल्यानी. आणि जेव्हा ख्रिस्त क्रूसावर लटकलो आणि जिवंत झालो तर चर्च सुरू झाला. चर्चचा युग. खयचा युग सुरू झाला? चर्चचा युग. त्याच्या आधी परमेश्वर इस्रायलांबरोबर काम करी होतो, कारण इस्रायलीन त्याका नकार दिल्याने सांगता तो स्वतः आपल्यापर्यंत इलो, आपल्याने त्याला ग्रहण नाही केल्याने, इस्रायलाने येशू ख्रिस्ताक नकार दिल्याने. तर परमेश्वराने त्यांच्यासोबत काम करणं बंद केल्यान परमेश्वराचा इस्रायला बरोबर कॅलेंडर थांबला. झाला. उद्यांका माहित होतं की राज्य त्यांचा असा, ते संतान होते का आपण बायबलमध्ये वाचलं असं नियमात. उद्यांका माहित होतं की राज्य त्यांचंच असा, माहित होतं बायबलमध्ये लिहिला की राज्य कोणाचा असा? यहुद्यांचा असा. ते खूप कॉन्फिडंट होतं की अरे राज्य आमचा, राज्य आमचा, राज्य आमचा असा, राज्य आमच्याकडून कोणी घेऊ नाही शकणार. तर तुम्ही बायबलला वाचलास, मी अब्रामाची संतान असं, मी अब्रामाची संतान असं, राज्य आमचा असा. बट त्यांना नाही माहित होता की येशू ख्रिस्त कोण असा ना. राज्य त्यांचा असा पण राज्य आणणार कोण होतो? येशू ख्रिस्त. लॉर्ड. काय माहित होत्या? त्यांना माहित होता पण त्यांना नाही माहित होतं की येशू ख्रिस्त इलो असा. जेव्हा येशू ख्रिस्त इलो त्याला ग्रहण नाही केल्याने. इज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्त काय इलेलो? स्वर्गाचा राज्य पृथ्वीवरती स्थापित करू गेलेलो. राज्य कोणासोबत होता? येशू ख्रिस्तासोबत. इज द लॉर्ड. येशू ख्रिस्त पण त्यावेळी कोण होतो? यहुदी. राज्य कोणाचा होता? यहुद्यांचा. पण यहुद्यांनी येशू ख्रिस्ताक नाकारल्याने. इज द लॉर्ड. खूप इम्पॉर्टंट असा ह्यो इतिहास, इम्पॉर्टंट असा ह्यो इतिहास जो मी तुमका सांगतोय. तुमका जर नाही माहित असा स्वतः कायम काहीतरी वेगळाच समजत रावतलास. तुमका नाही समजतला की परमेश्वराने तुमच्यासोबत काय केलं ना असा. तुमका माहितच नाही की एक ख्रिस्ती होचा अर्थ काय असा. आणि तुम्ही दोन जीवन जगत रावतलास. ते उजेवन करत राहतलास आणि ह्या पण करत राहतलास. भरपूरचे ख्रिश्चन असत ते उजेवन करत राहतो. मी म्हणते कसा करू शकतात ह्या? परमेश्वराच्या मंदिराचा मूर्तीशी काय संबंध? मी परमेश्वरात असान मूर्तीच्या समोर नाही वाका शकणार. परमेश्वराचा असान तर त्यांच्या समोर चढवला गेला तर नाही खाऊ शकणार. खूप मोठं असं या गोष्टींका खाऊसाठी शैतानासोबत कायच सहभागिता नाही होऊ शकणार. अंधकाराचं नाही असय, कशाचं असय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इट्स इम्पॉर्टंट. ते लोक जे काम करत राहतात दोन्ही जागा पण चालत राहतात, ते माहिती नाही की ते घर असत कोण, त्या घरमुळे त्यांच्या जीवनात काहीतरी होता. परमेश्वर करू इच्छित आता नाही करू शकणार. कशाक?
कारण त्यांनी पूर्णपणे येशू ख्रिस्ताच्या विषयात जाणूक नाही असा. त्यांका समाज पण होयो आणि प्रभू पण होयो असा. लहानपणी आईन शिकवलेल्यान होडीवर नको त्याला तुतलं लॉर्ड असा खय पण येऊया. त्याच्यासाठी मी तुमका सांगतोय कारण त्यांनी नाकार दिलेल्यानी, येशू ख्रिस्ताक नाकारल्यानी. त्यांनी येशू ख्रिस्ताक नाकारल्यान तर येशू ख्रिस्तान काय सांगितल्यान तुमका मी सांगतोय. आणि ते परमेश्वराची फळा नाही आणि होते, प्रेमाची फळा नाही आणि होते, नियमात फसलेले चुकीच्या परिणामांका निर्माण करी होते, सतय होते. सगळी चुकीची कामं करूक त्यांनी सुरू केल्यांनी. आणि परमेश्वर नाही इच्छित होतो की ते अशी फळांका आणू गये. परमेश्वर त्यांच्याकडून एक आपल्या फळांची आशा करी होतो. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांनी तर नाही केल्यानी काय झाला तुमका मी सांगते की परमेश्वराचं राज्य तुमच्याकडून घेतलं जाताला. त्यांनी काय सांगितलं घेतलं जाताला. आणि तोपर्यंत येशू ख्रिस्त काय होतो, जिवंत होतो. तर लिगली राज्य तोपर्यंत कोणाचा होता, यहुद्यांचा. अजूनपर्यंत परमेश्वराचा कॅलेंडर यहुद्यांसोबत बंद नाही झालेला. येशू ख्रिस्त मारान जिवंत नाही झालेलो, निर्माण नाही झालेला. निर्माण झाला पेंतुकुस्त दिवशी पवित्र आत्मा इलो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं राज्य कोणाकडे इला, जातींकडे, माझ्या आणि तुमच्याकडे. तर येशू ख्रिस्तान भविष्याच्या विषयात सांगितले. त्यासाठी तुमका मी सांगतोय परमेश्वराचं राज्य तुमच्याकडून घेतला जाताला. अशा जातीक जी फळा आणतली त्याका दिल्या जाताला. लॉर्ड हालेलुया. कारण ते अन्य जातींकडे जातच नव्हते. जर येशू ख्रिस्त पापींबरोबर खायच जरी होतो, तू पापींबरोबर कशा खातं आठवतो तुमका. सुवार्थ सांगितच नव्हते. त्यांना वाटलं की त्यांचं काम तो खयपर्यंत सीमित असा, यहुद्यांपर्यंत, पूर्ण जगापर्यंत नाही पोहोचा होते. परमेश्वराची योजना काय होती, पूर्ण जगाक वाचवची. ते परमेश्वराच्या हे योजनेक नाही समजले. परमेश्वराने काय डिसाईड केल्यान की काय होताला त्याच्याकडून घेतला गेला जाताला. अशा जाती म्हणजे आणि तुमका दिला जाताला ते फळं आणतली. प्रेज द लॉर्ड. त्याच कारणासाठी मी आणि तुम्ही काय आणतो, फळं आणतो, तुमका जिंकतो आणि लोकांना वाढवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. त्याच कारणासाठी आम्ही फळांका आणूक थांबवू नाही शकनो, आत्म्यांका जिंकणं थांबवू नाही शकनो. कारण राज्य कोणाक दिला गेलेला असा, आमका दिला गेलेला असा. मी त्यांच्यासारखी चुकी नाही करू शकनो. याच्यासाठी आम्ही प्रत्येक ख्रिस्तीक सांगतो की आत्म्यांका जिंका. खयचोच ख्रिश्चन नाही सांगू शकणार की मी आत्म्यांका जिंकण्यासाठी बिझी असेल. तुमच्या पहिल्याच बुलाटला करला असास. याच्यासाठीच तुमका परमेश्वराने राज्य दिलेले आहे. तुम्ही काय करू खयास, परमेश्वराचे फळांका आणू खयास. तुला असं होय. तुमका मी सांगते की परमेश्वराचं राज्य तुमच्यापासून घेतला जाताला. अशा जातीक जी फळं आणतलो. कोणाची फळं आणतलो, राज्याची फळं आणतलो. अमृतचं फळ काय असा, अमृत. सफरचंदाचं फळ काय असा, सफरचंद. राज्याचं फळ काय असा, राज्य. तुम्ही एका आत्म्याक जिंकतास. तुम्ही काय करतास, परमेश्वराच्या राज्यात रवतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही एका माणसाच्या येशू ख्रिस्ताकडे आणतास, हृदयात काय स्थापित होता, परमेश्वराचा राज्य आणतास. राज्याचा फळ, नवीन राज्य निर्माण करतास. द लॉर्ड. हालेलुया. तर तुमका समजात की आत्म्यांका जिंकणं काय असा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आत्म्यांका जिंकाक इच्छितालास. तुम्ही कधीच आत्म्यांका जिंकण्यासाठी बिझी नाही होतालास. तुमका माहित असा की तुम्ही येशू ख्रिस्तात इलेला असच कशाक, त्यामुळे तुम्ही इला असास. याचा काम होता यहुदी नाही करी होते. परमेश्वराने सांगितलं की तुमच्यापासून राज्य घेतला जाताला. अशा जातीची फळ आणतलो दिला जाताला. आत्म्यांका जिंकणा प्रत्येक ख्रिस्तीची सेवकाई असा. तोच ख्रिस्ती ह्या विषयात पण असा शकना. तुमका कशाक वाटतं की आम्ही सांगतो की 10 लाख रॅपसोडी वाटिया, तुमका हे वचन माहित असा. ह्या पण माहिती की येशू ख्रिस्तान सांगितल्यान खूप फळांका आणतालास तर तुम्ही म्हणजे चिले ठरतालास. लॉर्ड. हालेलुया. कारण असं की क्राइस्ट एम्बेसी काय असा, कधीच सॅटिस्फाईड नाही असा. पर्यंत की पूर्ण जगापर्यंत आम्ही जरी पोहोचलो, जग चंद्रावर कशा नको पोहोचू. मला माहिती आहे की काही लोक असं चंद्रावर राहायची योजना बनवतात. माहित आहे ना, पिकनिक सुरू झाला थंय. आमका माहित आहे काही लोक सोडून चंद्रावर राहा गेले तर चाललो चंद्रावर ते आत्म्यांका जिंकासाठी. पर्यंत कोण नाही राहणार, पण जागा विकणं सुरू झाला असा. मला माहित आहे की मी काय सांगतोय. जागा विकणं सुरू झाला असा. लोकांनी घेतले नाही चंद्रावरती जागा. त्या चांगला असा. प्रेज द लॉर्ड. कांट बी सॅटिस्फाईड. 2 जिंकलास तुम्ही म्हणतास 4, जिंकलास तुम्ही सांगतास 50, जिंकलास तुम्ही सांगतास 100, जिंकलास तुम्ही म्हणतास 200. तुमका माहिती आहे की परमेश्वर तुमका राज्य दिलं ना त्याच्यासाठी असा. आम्ही त्यांच्यासारखी चुकी नाही करू शकणार.
दुसरं का मी करू शकतो, मी ह्या नाही सांगू शकतो की आमच्याकडून राज्य घे. आता वचन नाही सांगितलं जातला की तो आपल्यापर्यंत इलो बरोबर झालेला तुमच्यासोबत नाही होत आला. प्रभू आमच्यापर्यंत इलो, आम्ही त्याला ग्रहण केलं, राज्य वाढवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी होता? यहुद्यांसाठी आणि तुमच्यासाठी नाही. समजला तुमका? आम्ही फक्त कोणामध्ये असो? आशिषांमध्ये. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कामाची गोष्ट काय असा? जे तुमच्याकडे इला असा, राज्य माझ्याकडे इला असा. प्रश्न तुमका स्वतःक विचारूचो असा, राज्याक तुम्ही कसे वाढवतालास? तुमका फक्त ह्याच काम दिलेलं असं राज्याक वाढवचा. तुमची सगळी समृद्धी, सगळी सफलता गोष्टीक जोडलेली असा आणि ह्याच गोष्टीसाठी सगळा काय झाला. परमेश्वर इच्छी होतो की तो प्रत्येकाच्या हृदयात राहा कयो. बायबल सांगता परमेश्वराक खयच्याच मंदिरात इंटरेस्ट नव्हतो. परमेश्वर खय राहाक इच्छी होतो माणसाच्या हृदयात. तो माणसाच्या हृदयात तोपर्यंत नाही राहू शकणार पण मी आणि तुम्ही जाऊन सूर्यबद्दल नाही सांगूच, फक्त त्यांना सांगूच नाही, त्यांना बनवून ठेव कयो. त्या फळाचो तसंच काय तो इल्यारच पडतलो. त्यात पिकणं गरजेचं असा की नाही. तुमच्याकडे एक आंब्याचं झाड असा, मोर लागलो, प्रत्येक 15 दिवसांनी पडलो, प्रत्येक वर्षी होत. आंब्याचं झाड टाकतलास का ठेवतलास? तो काय ह्या खायचा झाडा यार, कैरे पण नाही येत याच्यात. तुमका पिकणाच नाही का याच्यात? बेकार. तुम्ही ते सिलेंडर नाही होऊ शकणार जे आत्म्यांका जिंकतात पण आत्म्यांका वाढवणत नाही. त्यांका तुम्ही जिंकताच, त्यांका तुमका वाढवचा पण असा. फक्त तुम्ही जिंकान सोडूक नाही शकणार. तुमचा जगाचा उद्देश असा, चर्चचा मिशन असा, चर्चचा उद्देश असा. चर्चला परमेश्वराने ह्याच्यासाठी निर्माण केला नसा. काम बिल्डिंग मध्ये बसून फक्त टाळी वाजवणं नाही असा. त्याचं काम काय असं? राज्यात पसरवणं. द लॉर्ड. ऐकताच तुम्ही सांगा, चर्चचं काम असं राज्यात पसरवणं, त्याची फळं आणणं. दिसता तुमका? जातीक आमच्यावरती अनुग्रह झालो असा. प्रेज द लॉर्ड. ओ बॉय, वचन समजताला अनुग्रहान तुमचा उद्धार झालो असा. तुमका ना माहिती की परमेश्वराने तुमच्यावरती किती प्रेम केले, तुमका त्यांनी काय करूसाठी निवडल्या नसा. हे गोष्टी तुमका समजतले. तुमच्यासाठी काय पण सांगतात की तुझ्यासाठी मी सोडलंय, मी परमेश्वरासाठी काय नाही सोडलंय, परमेश्वराक मिळवलंय. लॉर्ड गोष्टीत अंतर असा हा ना. काय नाही सोडलंय, मी काय मिळवलंय? परमेश्वर. मुलांना चांगले आहे त्या गोष्टींकरता मी काय काय असतंय. मेन गोष्ट काय असा? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हॅलो. तास काय काही गोष्टी तुमका समजतले. त्यातली खयचीच गोष्ट तुमच्यासाठी मॅटर नाही करूची. इनफॅक्ट तुमका त्याच्यात मजा येऊ पण बंद होतली. ह्याच्या अजून गोष्टीत मजा नाही ना. ह्याच्या की मी चर्च कसा वाढव, ह्याच विचार करू शकतो की तो वाढव पर्यंत पोचा, खयपर्यंत पोचा. माझ्या स्टाफला विचारा, एक नवीन योजना मी घेऊन येते त्यांच्यासमोर. तोच दिवस न जाणे की माझ्या डोक्यात काहीतरी नवीन वीज नाही पटाक. जास्त वीज तडाकता तेव्हा मी लिवतोय. मला माहित आहे की जास्त जर वीज मी ठेवलं हे लोक नाही जळतील. तर जेव्हा हे लोक तयार होतात तेव्हा मी त्यांना वीज सांगता येऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ताच तुम्ही घेवा. हा 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 हा. मी खूप शक्तिशाली असं. मी आपली स्वतःची गोष्ट सांगा, बरोबर आहे ना. खूप शक्तिशाली असत. शक्तिशाली सांगते कारण तुमका विश्वास हो गयो शक्तिशाली असत. प्रेज द लॉर्ड. माझी मोठेपणा नाही सांगणं, विश्वास देते की जर मी बोला शकतोय तर पण बोला शकता. तुमका वाटत पास्टर नाही बोलणं तर आम्ही कशाक बोलू. त्यासाठी बोलतोय मी. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही कशासाठी असं तुमका ते कोणाक दिला गेलेला असा का आणि आमच्याकडून काय आशा असा? राजाच्या फळांका आणू गयो. प्रेज द लॉर्ड. त्यांचे कृत्य 26 अध्याय 17 वचन बोल, बरोबर ना. आणि मी तुका तुझ्या लोकांपासून अन्य टू पॉवरफुल पॉवरफुल मी तुमका कसं सांगू. टू पॉवरफुल.
प्रयत्न करते. लॉर्ड तुका तुझ्या डाऊन तुका आणि मी तुका आणि अन्न जातींपासून शोध रवतले. प्रेज द लॉर्ड. ब्युटिफुल. तुका तुका तुझ्या लोकांपासून अन्न जातींपासून वाचवत रवतलंय. ही गोष्ट होती परमेश्वरान म्हाका सांगितलेली. भारतात कुत्रो पण तुका कापू नाही शकणार. द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हाका सांगितलं ह्या नको करू ता नको करू. काय माहित की मी काय ते माझ्याबद्दल परमेश्वराकडून काय ऐकलं असं. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं मी तुका तुझ्या लोकांपासून. कोणापासून? जे स्वतःचे पण लोक होते. तुमका माहित आहे ना पण यहुद्यांमधलो होतो. त्याला माहित होता. त्याला सांगलं की तुझे 2 शत्रू यहुदी त्याच्या बरोबर सोबत होतस. दुसरे कोण? अन्य जाती. तुमका ह्या समाजला मी बुलहाटला तुमचा जीवन बनवतलास. सत्य असा की बुलहाटच जीवन असा. असलं की बुलहाटच जीवन म्हणजे त्याचा अर्थ का असा. होते मी तुमका तुका तुझ्या लोकांपासून आणि अन्यजातीपासून वाचवत राहतलंय. त्याकडे तुका मी आता ह्याच्यासाठी पाठवतोय. त्याच्याकडे तुका मी आता ह्याच्यासाठी पाठवतोय. प्रेज द लॉर्ड. पाठवतोय जातींकडे. राजा त्यांच्याकडून घेतला गेलेला होता. राज्य कोणाक दिला गेला होता? अन्य जातींका. बाकीचे लेंका ह्या नाही माहित होता. अजून पण सुवार्ता कोणाक सांगी होते? त्यांका. समजतं की पौल किती आवश्यक असा. पौलाची सेवा किती गरजेची होती. मत्तेमध्ये वाचलं त्यांनी काय सांगितलं? तुमच्याकडसून घेतला गेला त्याला. कोणाकडसून? त्यांकडसून. त्यांच्याकडे परत येताला जेव्हा आपण चलो कॅप्चरच्या नंतर त्या सगळ्या गोष्टी. द लॉर्ड. आपण गोष्ट बोलतो चर्चच्या जी परमेश्वराने सांगितल्यानंतर वचन सुरू होता. राज्य कोणाकडे जाणार होता? अन्य जातींकडे. अन्य जातींका काय आणूचे होते? फळ. बाकीच्या काय समजत नव्हता. बाकीचे जे अन्य जातींकडे जातच नव्हते. जेव्हा पौलान जाऊक सुरू केले तर त्याच्यामुळे लढा होते. पेत्रान मानल्यानंतर याकूब इलो आणि याकुबामुळे पेत्रा पण सोडून गेलो. आठवतं तुमका गोष्ट? तो काय दर्शन बघल्यान सांगले हा 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 पर्यंत पण येऊ शकता. पेत्रामध्ये जरा हिंमत इली. बरोबर खाऊक सुरू केल्यान खूप भाऊ इलो तो साईडमध्ये गेलो सोडून. तो परमेश्वराक माहित होता की हे तर कल्याण करतले. पूर्ण योजनेचे सत्यानाश करतले. लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने काय सांगितलं? त्यांच्याकडून राज्य घेतला जाताला. दिला जाताला एक अशा जातीक जे फळ आणतले. यहुदी त्यावेळी तयार नव्हते देशासारखं येशू ख्रिस्ताक आपलं प्रभू ग्रहण करूसाठी. द लॉर्ड. कॅलेंडर काय झाला होता? बंद. कॅलेंडर खय सुरू झालेला? चर्च सोबत. इज द लॉर्ड. हालेलुया. बॉय तुझ्या लोकांपासून अन्य जातींपासून कोणापासून पाठवते? समजता तुमका? घेतला आणि कोणाक दिला त्याला एक ती कोण असा? जाती. आणि तुम्ही जे जन्मतः यहुदी नाही असत. द लॉर्ड. हालेलुया. 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 त्याच्याकडे मी तुका आता ह्याच्यासाठी पाठवतोय. साठी चला पुढे. ते डोळे उघडतलच. ओ बॉय व्हॉट अ कॉलिंग. लहान बुलाहट. त्यांचे काय करशील? डोळे उघडशीत. परंतु त्याला काय सांगी होतो? ओ ओ परंतु बुलाहट मध्ये असस तू मरतच नाही ह्याची मी गॅरंटी देतोय. लॉर्ड. तुमका समजतलं की बुलाहट जीवन असायचो अर्थ काय असा. तुम्हाला मी सांगतोय मी मरतलय नाही पर्यंत अरबोपर्यंत मला पोहोचणं बाकी असा. लॉर्ड. तुम्ही मंत्रापासून तुमका कसं माहित? वचनापासून माहित असं आता माका त्यांच्यापर्यंत मी पाठवलो गेलो असं तोपर्यंत त्यांना मी जिंकाचंय नाही. ती खयचीच ताकद माझा काय पण नाही बिघडू शकणार. वचनापासून माहित असं. मी टीव्हीवर खय पण मी आर्टान बोला शकते. फरक नाही पडणार की माझ्याबद्दल काय ऐकतं त्यालाच ते माझाच ऐकतालाच. प्रेज द लॉर्ड. मध्ये निर्माण नाही होतो. कारण परमेश्वर तुमच्या हृदयात बदलतो. दुसरं बोलान फसतलो पण मी बोलान सुटतलंय. माका माहित आहे की मी असं कोण. माका माहित आहे की माझ्यावरती काय अनुग्रह असा. मी फक्त नाही त्याला जाणलंय त्याला मांडलंय पण असं. प्रेज द लॉर्ड.
पण खूपशे असत जे अजूनपर्यंत मानना बाकी असत. मी तुमका सांगते, जावा तर बना. तुला माहिती आहे की मी तुमच्या जीवनाबद्दल काय केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभून माका दिले आणि मी तुमका कोणाक दिलंय? तुमका. तुझ्या पोचाचं नाही असं लोक लोक प्रेज द लॉर्ड. तू त्याचे डोळे उघडशीत, अंधकारातून ज्योतीकडे, कॉलिंग अंधकारातून ज्योतीकडे, शैतानच्या अधिकारातून परमेश्वराकडे फिरतील. त्यांची क्षमा आणि त्या लोकांसोबत तर ते विश्वास करून पवित्र केले गेले असत मिळवतील, मिळवतील. द लॉर्ड. हालेलुया. मिळवतील विरासत मिळवतील. विरासत ती ऑलरेडी परमेश्वरान तुमका दिल्या नासा, का तुमका अजून बाकी असा. मी तुमका सांगतो, पार्टनरशिप करा. आम्ही तुमचा पैसो मिळवतो, तुमका तुमच्या विरासत पर्यंत घेऊन जाणं इच्छित. लॉर्ड. माहिती तुमचा आणि तुमच्या विरासतचा रस्तो खसून जाता, पासून फ्रूटने जाता, पार्टनरशिपसून तुमच्या विरासत पर्यंत जो रस्तो असा रस्तो नाही दिसाचो. तुमचा विरासत जगात तुमची विरासत नाही समजणार. ही विरासत काय असा? रहस्य असा. प्रेज द लॉर्ड. असा जसं तुम्ही आपलं दशमांश देऊ शिकतास, आपला फर्स्ट फ्रूट देऊ शिकतास, पार्टनरशिप देऊ शिकतास, फी देऊ शिकतास, तुमच्या विरासत मसून अजून मोठो हात मारतास. लॉर्ड. हालेलुया. मोठो केक असा काय असा? भरासाठी पुरेसो असा. जीवनभरासाठी पुरेसो असा म्हणजे तुमका अर्थ असा खाऊ पण न शकणार एवढं मोठं केक असा. केक मसून तेवढाच काढू शकतास जेवढा देऊ शकतास. ज्या जिस नाप से दोगे उस नाप से तुमचा भांडा किती मोठा आहे तुम्ही डिसाईड करतालास. जेवढा मोठा भांडा तेवढाच तुम्ही केक आणू शकता. लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड. तास तुम्ही सांगतात देवा असं तुमचे पैसे घेऊसाठी नाही असा. तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवचो मार्ग असा. त्या गोष्टी तुम्ही समजशात. तुमका फिरवणे नाही असं. माहिती तुम्ही नाही दिलास तर माझा काय नुकसान नाही असं. विरासत काय रवतली मारिश काय रवतली ना दिसतली पण खाऊ नाही शकणार. माहीत असताला विरासत असा समजताला खिशात 1 रुपया पण नाही असा. मोबाईलमध्ये दिसानी येतली पण ऐका नाही येऊची. काय मधलो रस्तो काय असा? दशमांश, फर्स्ट फ्रूट, भेट, नशीब. करून आम्ही हायपर्यंत पोचलो. माझ्या बाबांच्या पैशातून होय नाही पोचलं असं. पण मका दिल्यानंतर मी लावून घेऊन हायपर्यंत पोचला. माझ्याकडे छोटं चमचो होतो प्लॅस्टिकचो 200 रुपयाचो. 200 रुपये दिले परत वाढा नेले. तो चमचो काय होत जाता मोठो. त्याकडे काय असा पातेला. पहिली गोष्ट असं घ्यायचं जर पात्र्या दिला तर 100 कोणावाला भेटताला. दिलास तुमका काय दिला त्याला 100 गुणा 30 गुणा नाही आता मिनिमम वाला असा बिलकुल बेकार. पण ते जकर्या बनतलो आणि म्हणतलो की मी कशाक मानू तर म्हणतले तर पंचरमध्ये येतली. हालेलुया. मी तुला जकर्या असो कसन पण बोलावतो तू नाही होतलो मस्त काय. लॉर्ड. त्यावेळेस जकर्याने काय सांगितलेले असे माझी बायको म्हातारी असा. कमीत कमी बायको तर असा तर तू असंच तरी संभावना असा काय होती मारी संभावना पण नव्हती. लॉर्ड. तर बरोबर पण दोन तर असंच ना कमीत कमी होऊ शकता मी 76. लॉर्ड. कुमारी मरियम काय होती कुमारी. लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड. तुम्ही Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. सुन रहा तो डोळे उघडची तर माझं तुमचं काम काय असा डोळ्यांका उघडणा. उघडते तुम्ही दुसऱ्यांचे उघडतास. लॉर्ड. हालेलुया. आम्ही थकाक नाही शकणार.
आमचा काय असा मिशन असा आणि ह्याच आमचा काय उद्देश असा. ह्याच्यासाठी येशू ख्रिस्तात इलं असं. येशू ख्रिस्तात घंटा वाजवून आपला मालूक नाही इलं असं. असं घंटा वाजवायची असं तर कधीतरी दुसरीकडे जावा. घंटा वाजवायची जागा नाही असा. ही घंटा वाजवायची जागा नाही असा. उघडण्याची जागा असा. इलंच हा घंटा वाजवतलं लावतलं घालतलं तुझ्या जागेवर इलं तुझ्या दुसऱ्या जागेवर जाग निघांजा नाही भेटायचा. तुझ्या दुकानावर इलास तुम्ही दुकानावर सूट घेत नाही भेटताला. लॉर्ड परमेश्वराकडून काहीतरी घेऊक नाही इला असं कोण का परमेश्वराकडून जाता तर दिल्या ना असा हो गेला असं. प्रेज द लॉर्ड हालेलुया. सगळा काय असा बोला आमच्याकडे सगळा काय असा. सगळा काय असा असय ठरलेलो असय ठरलेलो असय ठरलेलो असय. त्याची ताकद काय असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. प्रकारचे लोक असतात दिनो जे त्यांच्या जेव्हा मोठं रूप सांगितलं जाता की नाही आम्ही तर छोटे असं मोठी कामं नाही करू शकणं. माझ्यासारखे लोक असतात जेव्हा त्यांना तुम्ही मोठे कामावर सांगता तेव्हा मी सांगतोय माणसाकडे तुम्ही इलास. सिंपल म्हणणार की मी छोटो असे मोठे कामं नाही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पण माझ्याबद्दल माहीत असा. परमेश्वर मला किती पण मोठं प्रोजेक्ट देऊ शकता त्याका माहीत आहे की मी काय सांगतलंय. काही सेलिडरना प्रोजेक्ट दिलास त्याले पास्टर खूपच मोठं प्रोजेक्ट असा. 30 लोक कसे आणतलो पास्टर. पास्टर शेअर मसून 6,000 पार्टनरशिप कशी होतली पास्टर. थकलास तुम्ही. 6,000 साठी तुम्ही हा नाही म्हणा शकणार. आता असंभव वाटत ह्या मोठा कसा चला हा तर म्हणा हा म्हणा पवित्र आत्म्यासोबत बोला. आत्म्याक माहित की कसा करूचा असा. लॉर्ड तर बनवा की नाही हो. मध्ये 50 लोक असू शकतात लोक असू शकतात. उदयान लपोचपी नाही असा पाखंड नाही असा. कोई भी पाखंड नहीं है. आप सच्चे दिल से वो करना चाहते हो. तुमका करूसाठी सांगितलं ना असा. असा परमेश्वर तुमची सहायता करतलो. इट्स लॉर्ड आय नो व्हॉट आय एम टॉकिंग. प्रश्न असा काय तुम्ही करू इच्छितास करू इच्छित असतं परमेश्वर वाफादार असं तुमच्याकडून करूसाठी. लॉर्ड हालेलुया. तास तुम्ही मिश्रणी उद्देश संघ चर्चचा मिश्रणी उद्देश मिश्रणी उद्देश. लॉर्ड तुझं वचन बघू शकतास. तुझे कृत्य 20 अध्याय 20 वचन वाचिया झाला. तुला माहित आहे की गोष्ट काय होती की यरूशलेमेत जाय होतो आणि खूप सगळे भविष्यवाणी होय होते. जातलं पकडलं जातलं मारून टाकलं जातलं ब्ला 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 पण माहित होता. बघा गोष्ट सुरू केल्या. आता बघा मी आत्म्यात बांधलेलो यरूशलेमेत जातोय. नाही जाणणं की थंय माझ्यावरती काय काय पडताला सांगलं की काय नाही पडायचा. प्रेज द लॉर्ड. बाकीचे लोक प्रॉफेसी करी होते. जर तुम्ही म्हटलं असतं पूर्ण अध्याय तर लोक इल्ले तो सांगितलं तू मरतलस ह्या होता तुझ्यासोबत ता होताला आपला होताला. तुला सांगलं भावा माका पण माहीत असा का ह्या नाही माहिती की काय काय होताला पण माका ह्या माहिती की काय ना काहीतरी होताला. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. तर हय तुम्ही जर आपल्या पोतला जीवनात खतरनाक होतास दाखवता वाचनामध्ये जे पाऊल होतो तर तुम्ही आज हे पोतलास खतरनाक होताला. शैतान तुमच्या विषयात काय नाही करू शकणार. शैतान तुमच्या विषयात काय नाही करू शकणार. लॉर्ड हालेलुया. बघा मी आत्म्यात बांधून यरूशलेमेत जातोय. काय जाणणं की थंय माझ्यावरती काय काय पडताला पुढचा. तर ह्या पवित्र आत्मा प्रत्येक नगरात माझ्याकडं माका सांगता मंदिराने क्लेश तुझ्यासाठी तयार असत. तर पवित्र आत्म्यानं सांगल्यान तू मरतलं. आत्म्यानं सांगलं की तुझ्यासाठी बंधन असत. आत्म्यानं सांगलं की तू जेलमध्ये जातलस. पवित्र आत्म्यानं सांगितलं ते का करून बघा. परमेश्वर वाचवू शकता. पवित्र आत्मा सांगता भाऊ बघ तुझ्याकडे थंय ह्या होताला असा करून बघा. शैतान नव्हतो का सांगी होतो. कोण सांगी होतो.
आत्मा टिपिंग पॉइंट तुमच्या ख्रिस्तीपणाच्या वयस्ताचो टिपिंग पॉइंट सोबत झालेला. ओ लॉर्ड, पौल ह्या प्रकारे बोलता म्हणते पौल लेस दॅन जीसस यार, टू हाय. टाइम होतो ज्यावेळेस ख्रिस्ताक माहित होता मरतलो असा. प्रभू माझी इच्छा पूर्ण नको हो कोई, इच्छा पुरी हो कोई तुझी, माहित होता. असं होऊ शकता कर तो पहिलो माझ्याकडून हटव, ती इच्छा पूर्ण नको होऊन दे, तर कोणाची इच्छा पुरी होऊन दे. सिच्युएशन होती थंय पौल सरळ सरळ माहित होता सोबत काय होताला असा आणि क्लेश त्याच्यासाठी तयार असत. वचन ब्युटिफुल. पण मी माझ्या प्राणात काय नाही समज नाही की प्रिय जाणू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. रस्तो नाही बघी होतो, तो त्रासात घुसाचो रस्तो बघी होतो. प्रेज द लॉर्ड. गॉड ट्रस्ट यू दॅट वे. परमेश्वर तुमच्यावरती एवढं भरोसा करू शकता, तुमच्यावरती भीती असतात तुमका सांगित तरी पण तुम्ही थंय जातालास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यू बिकम अ ख्रिश्चन. तुमचा ख्रिस्तीपणा काय होता, सुरू होता. परमेश्वरच सांगता दांडे पडा शकतात, थंय मार पडू शकता, तुम्ही जाऊ शकता. प्रभू नंतर मी का असं थोडी तयार असाय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतास तुम्ही की तुम्ही आपली पहिली सुरक्षा बघतास. काय माझा सुरक्षा बघूचो, काय माझा माराक जाणवचो. प्रेज द लॉर्ड. ही जी गोष्ट होती जी पावला बरोबर झाली, ब्युटिफुल. पण मी माझ्या प्राणात काय नाही समजणे की ते जाणू ह्या. ओ लॉर्ड, ह्या की माझ्या काही लॉर्ड, ह्या माझ्या सेवक ऐक. इंग्लिश मध्ये असा काय एक शब्द थंय उडवल्याने सगळ्यात इम्पॉर्टंट वचन असत है, इम्पॉर्टंट उडवल्याने थंय ह्या माझ्या त्या सेवक ऐक आणि त्या सेवेक त्यासोबत पूर्ण करू. लॉर्ड काय सांगल्यान त्यांनी सोबत लिवला थंय. विथ जॉय, विथ जॉय. हालेलुया. कशात प्रेज जाणू किंवा ह्या सेवक ऐक आणि त्या सेवेक पूर्ण करू त्या परमेश्वराच्या अनुग्रहाच्या सुवार्तेवरती प्रभू येशू घडसून तुला असं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया हालेलुया. आणूचे राज्याची फळा सांगा, राज्याची फळा. आपली सेवा कशी पूर्ण करूची असा, दान कशी करूची असा. 2 मारला तेव्हा म्हणतो पास्टर, त्याला पास्टर या काय झाला. आनंदान कशान, आनंदान आनंदान. पोलीस पकडून घेऊन सुवार्थेसाठी पास्टरांका फोन करून सांगूचा असा, तर मी पकडलो गेलोय. नाईस, दॅट्स नाईस, गुड. जेलमध्ये पण आतंक घाला. सांगतले निघा यावा म्हणून जावा. कशी पूर्ण करूची असा, आनंदान करूची असा. ते लोक होयत काश मी तुमका सांगू शकतोय. God is looking for the somebody is showing to power. फक्त काही लोक होईत तर तो आपली सामर्थ्य दाखवू शकता. मी झाले परमेश्वर मी तर तयार असेल, त्या दाखवचं दाखवा मी उभो असे, त्यालाच करू मी तयार असे. Looking for just people. काय दाखवतले आपली सामर्थ, आपली सामर्थ बसव आपल्या आमच्या मनात. लॉर्ड तिची फाईल डिलीट असा. लॉर्ड बिना हालेलुया हालेलुया. उठवा आपल्या हातांक आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. जाखबो शांद रबो झिकबो शांदला रेबो झिकेबो शांदा वे झींद लबो शाकलारी झेंद्रबो झिकेबो शांदला रेबो झिके झिकेबो शांदला रेबो झिकेबो शाकराली दे झिकेबो शांदला रबो हो रे झिकेबे हे Ezinda labo shakrali zeke bonda la rabo zikre rege ezinda legebo shanda libro rege ezinda legebo shanda libro zanda legebo shanda rabo. Praise the Lord, hallelujah.
तर तुम्ही पहिल्यांदा इला असाच आम्ही तुमचं स्वागत करतो. पहिल्यांदा इला तू उभे राहू शकतास. टाळी वाजवा माझ्याकडे ही प्रार्थना करा. तुम्ही पण येशू ख्रिस्त ग्रहण करू शकता. तस बोला, प्रिय पिता, विश्वास करतोय येशू ख्रिस्तात जिवंत परमेश्वराच्या पुत्र. विश्वास करतोय येशू माका वाचवसाठी मेलो आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातसून ईश्वराच्या द्वारे जिवंत केलो गेलो. आज मी येशूक बोलवतो जीवनात प्रभू होसाठी, माझो स्वामी होसाठी. धन्यवाद प्रभू, मी वाचला असय आजपासून येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो जिवंत पुत्र, माझो प्रभू असा आणि माझो स्वामी असा. धन्यवाद परमेश्वर, तुझ्या नावात आमीन. काय वाजवू शकतास साठी थँक्यू. असाक शकतास स्क्रीनवरती असा. नक्की सांगा, तुमच्याकडून ऐकान आनंद होतलो. प्रेज द लॉर्ड. आपली भेट, आपलं दशमांश, आपली फर्स्ट फ्रूट, आपली पार्टनरशिप डिटेल्स आपली स्क्रीनवरती असा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपण स्वागत करतो जोरात जोरात टाळी वाजवून. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजयी मीच असे. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजयी मीच असे. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सरले, मी नवीन जन्मले, महान विजयी मीच असे. मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असं एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या दयेसाठी, करुणेसाठी. धन्यवाद. धन्यवाद भेटानं जो अनुग्रह आणि अवसर देऊसाठी, तुमच्या आत्म्याच्याद्वारे पवित्र असा तुमका ग्रहण करूसाठी आम्ही दिलं. याची वाढलेल्या फळांका आम्ही ग्रहण करतो. आम्ही या भेटींवर तुमच्या आशिषांचं आव्हान करतो. मल्टिप्लिकेशनचा नियम ह्याच्यावरती लागू असा, राजाच्या वळतरीसाठी आणि विस्तारासाठी तुझ्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. असत खूप ध्यान देऊन ऐका, खूप जो गरजेचे असत. त्यात पहिला असा सिस्टम, आवश्यक असा सेल सिस्टम. त्यावेळी पण सांगितलं, जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करतास कशात जाताला, सेल सिस्टममध्ये जा. म्हणून तुमका शिकवू इच्छित तर आम्ही हय नाही शिकवू शकणार. करून बघा, काही लोक पहिल्यांदा नवीन इले असत, त्यांना आम्ही आता पहिल्या दिवसावाला शिकवतलं सोबत, तर तुम्ही बोर होतालास. त्यांना आता शिकवची गरज असा नाही माहिती असा. हे खूप वेळा इले खंय शिकतले सिस्टममध्ये आता तुमका खंय शिकतले हे नाही शिका शकणार. शिका शकतात एकाच व्यक्ती प्रत्येक संडेक नाही शिकवू शकणार. काय होतले बोर. काय होता, सेल सिस्टममध्ये छोटे छोटे ग्रुप असत, ते गोष्टी परत परत शिकवले जाऊ शकतात. तिचं लॉट फाउंडेशन स्कूल थंय तुमचा होताला, तुमका आम्ही काय करू शकतो पासून शिकवू शकतो. तर ती गोष्टी खूप गरजेच्या असत. तुम्ही वास्तवमध्ये तुमचा स्वतःचा विकास बघू इच्छितास, तुमच्या जिंकलेल्या आत्म्याचा विकास बघू इच्छितास, खंय घेऊन जावा सेल सिस्टममध्ये. ते थंय रवतले तर चांगल्या प्रकारे वाढत रवतले. तिचं लॉट ते नाही होऊ शकणार. का असं वचन मी तुमका सांगितलं असेल, डोक्यातले जे प्रश्न असतात त्यांचे उत्तर कोण देतलो,
छोटे छोटे जे त्रास असतात त्यांच्यासाठी प्रार्थना कोण करतलो? मी होतला असा ह्या असा करतलंय लॉर्ड. त्याच कारण असं की सेल सिस्टम खूप आवश्यक असा. सेलवरती ध्यान द्यावा. जो सेल चालतं तर जावा ते त्यांनी शोधा किती किती मेंबर असतात आमच्या चर्चचे. सेलमध्ये जातात मेंबर ह्याच्यासाठीच पळून गेले कारण ते सेलमध्ये नाही जाणत. तुम्ही सेलमध्ये जाता असतं परिणाम असंभव असा. तर तुम्ही परमेश्वराक जाणला असता तुम्ही काय होतलास? मजबूत. कोण पळता? कमजोर काय मजबूत? मजबूत काय राहता? उभं राहता. आमच्यावर मजबूत होतालास आमच्यासोबत जीवनभर बनान राहतालास. माझ्यापासून वर्षापासून बनलेले असत आणि ते कशाक बनले आहेत? कारण त्यांच्यावरती रोज त्यांच्यावरती प्रेशर आणतंय जाण्यासाठी. तुला परमेश्वराचा धन्यवाद देतलं. आतंक उठाव परमेश्वराचा धन्यवाद देवा. देवा परमेश्वराचा धन्यवाद देवा. परमेश्वराचो देवा धन्यवाद देवा धन्यवाद देवा. त्याचा प्रेम परमेश्वराचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या कामसाठी बनत राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. भलाई आणि करुणा माझ्या जीवनात निवास करतली कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलंय तुझ्या नावात आमेन. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.